शेवटी शंभू शेटने सागर शेटने त्याला मातीत गळ्यापर्यंत टाकलाच आत, गाडूनच टाकला. मग काय विषय आरडा आहे ना यांचा. शंभू शेट हे बघा, शंभू शेटने याने कसं केलंय बघा. आपला विषय आरडा हे काय, आपण गोव्यात आला एन्जॉयच करतो, फक्त एन्जॉय. शंभू शेट फोनवर बोलतो सागर माती टाकतोय. हे काय कसं आहे, मस्त आहे की नाही? मस्त आहे की नाही तुम्ही सांगा. लाईक आणि शेअर करा प्लीज मित्रांनो, आणि कमेंट करायला विसरू नका. की कसं आहे हे बघा, कसं आहे हे बघा. गोवा, आपला गोवा. गोवा चला, गोवा. गोव्यात आलं की नाही की असं एन्जॉय करायला लागते. गोवा ही बघा, गोवा मस्त पैकी गोवा आहे. मस्त पैकी गोव्यात आलो, एन्जॉय चाललाय. आणि आता लाईट गेलेली आहे, समुद्र घेऊ. आणि ही बघा कसं आहे, कसं आहे कसं आहे कसं आहे मस्त पैकी. सागरच्या नादच करणार. सागरानं पाक मातीत टाकला. टेलर तर माती गोळा केलीच बघा त्यानं, टाकला टेलर बर मातीत आत. नादच करायचं नाही. कसं आहे विषय हार्ड आहे ना. मजा आहे का नाही? ऍड भारी आहे का नाही? घाम निघाला, घाम माती टाकून टाकून. एवढं काम शेतीत केलं असतं तर 2 टन ऊस वाढला असता. पण नाही, शेतीत कशाला करायचं, इथे येऊन करायचं. एन्जॉय गोव्यात, गोव्यात 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 एन्जॉय करायचं काय मस्त पैकी. आपण बी काय करतो मग, आपण ब्लॉग घेतोच ना. कसं वाटतंय शंभू शेट कसं आहे ते. आम्ही चौघं चालू गोव्यात एन्जॉय करायला. कसं आहे कसं आहे, मस्त आहे ना, मस्त आहे का नाही? मस्त आहे का नाही? असं एन्जॉय करायला मस्त यावंच लागते गोव्याला. तुम्हाला यावंच लागते हो मित्रांनो. गोवा म्हणजे काय एन्जॉय ठिकाण आहे हो. मस्तच काय, हे गोव्याला याचं एन्जॉय करायचं हे आपला एक पॅटर्न आहे. हे मस्त.